नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. डॉक्टर विजय कोकणे आत्मनिर्भर भारत गौरव सन्मान 2026 ने सन्मानित. कौशल्य विकास जनजागृती प्रबोधनपर लेखन व समाजसेवा कार्यासाठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांना शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी नॅशनल वर्क वेलनेस रेकग्नेशन हबच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत गौरव सन्मान 2026 घोषित करण्यात आला आहे. कौशल्य विकास जनजागृती प्रबोधनपर लेखन व समाजसेवा कार्यासाठी त्यांना हा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामन कोकणे व समाजसेविका सौ सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत. ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे. त्यांच्या व डॉक्टर किरीट सोमय्याजी अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई, डॉक्टर मेधा सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा, डॉक्टर नितीन गांधीजी अध्यक्ष, श्री नरेन जाधव यांच्या प्रदीर्घ मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे हे सातत्याने प्रगती करीत असल्याचे मत त्यांनी लेखी स्वरूपात व्यक्त केले आहे. डॉक्टर विजय हिरामन कोकणे हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड योजनेचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषणकार, लेखक, कवी व चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत वेदांत घोडदौड, वारली चित्रकला, कलात्मक पुस्तिका, कॉलेज विश्व, प्रधानमंत्री सांसद आदर्श ग्राम योजना, मला कळलेले PFMS, समाजकार्य, एक कलात्मक कौशल्य, शास्त्र अशी 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सदर दर्जेदार पुस्तकांच्या लेखन व सकारात्मक समाजसेवी कार्य व कौशल्य विकास समाज प्रबोधन कार्यकरिता यापूर्वी त्यांना मानद डॉक्टरेट डिलीट प्रदान करण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांना समाजकार्य, कौशल्य, ग्रामीण विकास व महिला सक्षमीकरण इत्यादी विविध विषयांमध्ये एकूण 6 मानद डॉक्टरेट प्राप्त झाल्या असून विविध क्षेत्रात 7 आंतरराष्ट्रीय, 23 राष्ट्रीय व 50 पेक्षाही अधिक राज्य, जिल्हा व स्थानिक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांच्या 21 वर्षांच्या समाजसेवी कार्यकाळामध्ये 1 लाखांपेक्षाही जास्त समाज बांधव, भगिनी, दिव्यांग व कुटुंबामध्ये आरोग्य शिक्षण व प्रत्यक्ष सेवा, सकारात्मक विकास, जनजागृती प्रशिक्षणे, मार्गदर्शन, कौशल्य वृद्धी प्रशिक्षण व अनेक कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे त्यांनी सकारात्मक समाज परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्याची दखल समाजाच्या प्रत्येक स्तरातून घेतली जात आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामन कोकणे हे गोल्डन स्पॅरो द्वारा आयोजित G20 शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व हस्तकला यावर आधारित संशोधन कार्य व लिखाण यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी तसेच महिला सक्षमीकरण व कौशल्य क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान यापूर्वी देखील त्यांना प्राप्त आहे. लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यंत्रणा व संस्थांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार, भारतश्री व भारतभूषण व भारत विभूषण राष्ट्रीय पुरस्कार, आदर्श विद्या व सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहे. महिला सक्षमीकरण, लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार, आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार, युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड, भारतीय नोबेल सोशल ॲक्टिव्हिटीज ऑफ द इयर पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार व राष्ट्रीय पद्म गौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील 130 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादीमध्ये उदयोन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे. डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्याजी अध्यक्ष, पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई, डॉक्टर मेधा सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा, डॉक्टर नितीन गांधीजी अध्यक्ष, सौ रत्नप्रभा बेल्हेकर उपाध्यक्ष, श्रीमती गीतांजली ओक, श्री नरेन जाधव, ॲडव्होकेट नीला तुळपुळे, ॲडव्होकेट
पल्लवी तुळपुळे, श्री अभिजित देव, श्री शशिकांत दनोरीकर, सौ सीमा विशे, सौ स्वप्नाली म्हात्रे, श्री दत्ता नाईक, श्री संजय राऊत, सर्व बोर्ड मेंबर, त्यांचे श्री हिरामन कोकणे, सौ आशा कोकणे, सौ सुमन कोकणे, सौ आशा भाविना राणा व सौ कल्पना जयेश वाणी परिवार व समस्त कोकणे, मोरे, टिळे, गुळवे, शिंदे आणि JSS परिवार यांचे विशेष आभार मानले. तसेच त्यांनी JSS रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व क्षेत्रामध्ये मागील 21 वर्षांपासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके मिळवल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे अभिनंदन केले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, अलिबाग.